हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार। आज माझा माहेरचा दुसरा दिवस आहे। दुसरा आणि तिसरा दिवस मी दोघंही दिवस जे आहे ते एकाच व्लॉगमध्ये ॲड केलेला आहे। छोट्या मोठ्या क्लिप्स घेतलेल्या आहेत, त्याच ॲड करून हा जो व्लॉग आहे ते बनवत आहे। तर तुम्हाला हा व्लॉग जर आवडत असेल किंवा माझे व्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आजची सकाळची सुरुवात नाही याच्यापासून झालेली आहे। सकाळी उठल्यानंतर सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे आणि याची मस्ती जी आहे ती सुरू झालेली आहे। उठल्या मुलांची मस्ती सुरूच असते आणि हे लहान असले ना तर त्यांच्या मागे पळणारे धावणारे जे मुलं म्हणजे बाकीचे आहेत ते पाहिजेच असतात, कारण ते कुठेही पडतात आणि कुठेही घसरतात, त्यामुळे त्यांच्या मागे फिरणारे तर हवेच असतात। या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा, त्यामुळेच तुम्हाला हा पुढचा जो व्हिडिओ आहे, हा जो स्टार्ट आहे तो तुम्हाला कळेल की आम्ही कशासाठी आलो होतो इथे। रीत जगण्याची आगळी अन प्रीत गावरान फुलते आमच्या गावाकडे, आईबाबाच्या मुखावर हसू जीत कष्टाची डोलते आमच्या गावाकडे, झुडपे काटेरीही ना तुटते व्यर्थ येते, रानमळाची श्रीमंती आमच्या गावाकडे, सडा रांगोळी सुहास्य वदनांनी चांदन भोजनाची पंगत आमच्या गावाकडे, जीव रमला शहरात तरीही मन कसे रमावे, पावले वळतात आपुसुका आमच्या गावाकडे। हे दृश्य बघून ही कविता तर झालीच पाहिजे, कारण आत्ता आलो आहे आम्ही आमच्या शेतात आणि शेत जे आहे ते मस्त हिरवगार झालेलं आहे आणि दिवस नाही ते कसा निघून जातो हे सुद्धा कळत नाही। गावाकडे आलो की दिवस असंच निघून जातो, म्हणजे अगदी आपण गप्पा वगैरे ज्या असतात त्या करत बसतो, दिवसभर पूर्ण ते सुरू असतं। आणि जेवण झाल्यानंतर आम्ही म्हणजे थोडा वेळ बसलो, गप्पा गोष्टी केल्या आणि लगेच आलो होतो शेतात। तर शेत जे आहे ते मस्त छान झालेलं आहे आणि आता हा जो व्हिडिओ आहे तो अगदी 1 महिन्या अगोदर शूट केलेला आहे आणि आमच्यासोबत ना आत्या वगैरे आलेल्या आहेत। आत्या आहे, मी आहे, वहिनी आहे आणि बाकी जे आहे म्हणजे काकाचा मुलगा आणि काकाची मुलगी सुद्धा आलेली आहे। तर सगळे आलेलो आहोत आम्ही आणि आता झालेली आहे संध्याकाळ। तर व्ह्यू बघा आपण किती सुंदर दिसतोय, एकदम भारी। आणि याचं ना असं काहीतरी वेगळं सुरू असतं, शूट करत असणार आपण तर तो वेगळीकडेच दुसरीच ॲक्शन करत असतो, तर त्याचं ते सुरू होतं। तर शेत वगैरे जे आहे ते बघून झालेलं आहे, हरभरा घेतला आहे आणि तेच खात आम्ही निघालो आहे आता पुढे। तर ही गाडीसुद्धा आणलेली होती, आई बाबासुद्धा आलेले होते, म्हणजे त्यांना थोडं चालायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे ते गाडी घेऊन आलेले होते आणि आत्ता जातो आहे आम्ही दुसऱ्या शेतात। तर हे आमचं दुसरं शेत आहे, तेथे आलेलो आहोत आणि तेथे ना कापूस वगैरे जो असतो तो लावलेला होता, तर ते शेत जे आहे ते आता खाली झालेलं आहे आणि हे शेत जे आहे ते जास्त दूर नाही आहे, गावालगतच शेत आहे आमचं आणि आपल्याला हे घरंसुद्धा दिसत असतील आजूबाजूला, म्हणजे अगदी गावालगतच आहे हे शेत। आणि अगदी म्हणजे हे दुसरं शेत आहे ते सुद्धा गहू ज्वारी वगैरे जे असतं ते म्हणजे ते टाकलेलं आहे, ते लावलेलं आहे। तर हा सनसेट बघा आपण, किती सुंदर आणि किती भारी वाटतंय। हेच दृश्य बघायला आपण शहरात ना कुठे कुठे जात असतो आणि येथे ना फ्रीमध्ये आणि अगदी आपल्या शेतात दिसत आहे। जोपर्यंत आपण येथे असतो ना तोपर्यंत आपल्याला याची किंमत कळत नाही, पण जेव्हा आपण इथून दूर जातो तेव्हा जे इथलं सुख आहे ते पैसे मोजूनही मिळत नाही। आणि ही आमची विहीर आहे, खूप म्हणजे खूपच जुनी विहीर आहे, ती आता अगदी पडायला लागलेली आहे आणि आत्ता जे आहे ही माझी काकू होती, काकूसुद्धा सोबतच आलेली आहे। तर आत्ता जातोय आम्ही घरी आणि घर जे आहे ते जवळच आहे, शेताजवळच आहे घर पण। तर आत्ता निघालोय घरी गेल्यानंतर ना जेवण काकूंकडे होतं, तर जेवण वगैरे केलं। येथे ना काकूच्या मुली पण आलेल्या होत्या, सगळ्या होतो म्हणजे आम्ही। आणि आमचं घर जे आहे ना असं एका लाईनमध्ये 3 घर जे आहे ते आहे, तर आम्ही इकडे तिकडे जात असतो जेवायला असो किंवा असं बोलायला असो, म्हणजे तिथेच एकमेकांच्या घरी असतो। आणि चंद्र बघा किती सुंदर दिसतोय, एकदम भारी। जेवण केल्यानंतर झोपलो आणि दुसऱ्या दिवशी बघा पूजा वगैरे होती, म्हणजे काय म्हणतो आपण, पालखी आलेली होती, ती पालखी आली, आई येते पूजा करते मस्तपैकी। आज ना इथला शेवटचा दिवस आहे आणि सकाळी उठल्यानंतर ना सगळ्यांची तयारी वगैरे पॅकिंग वगैरे जी आहे ती सुरू आहे आणि तयारी वगैरे झाल्यानंतर लगेच निघू आम्ही। इथून जाण्याची तर अजिबात इच्छा नाही आहे, पण जावं तर लागेलच। तर बघूया आता गाव कधी बोलवतंय आपल्याला। तर चला मग आता हा आजचा व्लॉग इथेच एंड करते। तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा। सो टेक केअर फ्रेंड्स, बाय।